मतदान करत्याला त्याचा अधिकार जे ते गाजवतात, इलेक्शन जे वोट करून गाजवतात, त्याला न्याय मिळायला हवं हीच अपेक्षा आहे यावेळेस. रेल्वे सुरू होत आहे हे 70 वर्षापासून ऐकतच आलेलो आहोत. तर एम्प्लॉयमेंटचं आहे, सध्याच्या स्थितीत एम्प्लॉयमेंटची फार गरज येऊन पडलेली आहे. ते आपल्या जिल्ह्यातले प्रकल्प आहे, तर जिल्ह्यातले एम्प्लॉय भरणं गरजेचं आहे, कारण आपल्याकडे IT कंपनीज नाही आहेत. तर त्यामुळे ते एक प्रकल्प आपल्यासाठी सोने पे सुहागा म्हणता येईल. त्यासाठी काय काम करतायत, ते उज्ज्वला योजनेचे जे गॅसेस दिलेले आहेत ते देताना जे होतं की 100 रुपयामध्ये जी गॅस मिळाली, फ्रीमध्ये जे गॅस मिळाले, ऑलरेडी त्यांची गॅसची किंमत वाढलीच आहे ना. ते लोकसभेच्या निवडणूक होऊ घातलेला आहे. आगामी लोकसभा निवडणुकीकरता आज आपण गडचिरोली चिमूर लोकसभेचा आपण आढावा घेणार आहोत. त्याकरिता गडचिरोली येथील प्रेमाचा चहा या चहा सेंटरवर आला आहोत. त्या ठिकाणी काही नागरिक, काही मुलं आहेत, त्यांच्याशी आपण गप्पा गोष्टी करणार आहोत. 2014 आणि 19 मध्ये जे खासदारांनी आश्वासन दिले ते पूर्ण केलीत का, किंवा त्यांच्या समस्या आहेत, त्यांच्या मागण्या ते पूर्ण झाले गेल्या 9 ते 10 वर्षावर. आधी पुढे आता 2024च्या निवडणूक होऊ घातल्या, त्याकरता त्यांच्या मागण्या आहेत, त्यांच्या अपेक्षा काय, हे सगळं आपण जाणून घेण्याकरता आलोय. चला आपण जाऊयात. मला सांगा, लोकसभेची निवडणूक आता होऊ घातलेला आहे. आता या निवडणुकीत तुमच्या अपेक्षा काय बोलाल तुम्ही या संदर्भात? काय नाही, जे बी उमेदवार निवडून येतील त्यांनी आपापल्या परीने सर्व काही बरोबर काम करावे अशी अपेक्षा राहील. भाऊ मला सांगा, कोणत्या मुद्द्यावर चर्चा व्हायला पाहिजे लोकसभेमध्ये? आता महत्वाचा मुद्दा तर एम्प्लॉयमेंटचा आहे. सध्याच्या स्थितीत एम्प्लॉयमेंटची फार गरज येऊन पडलेली आहे. या पद्धतीनं आपलं राजकारण चालू आहे, त्या पद्धतीने सध्याच्या स्थितीत एम्प्लॉयमेंट जनरेशन निग्लिजिबल झालेलं आहे. काहीच प्रमाणात एम्प्लॉयमेंट दिलेला नाहीये गव्हर्नमेंटनी, तर त्याच्यावर महत्वाची चर्चा झाली पाहिजे. 2014 आणि आता 2019 आता 24 येत आहे. या गेली वर्षामध्ये काय तुमचे युवकांचे काही प्रश्न सॉल्व्ह झाले आहेत का? युवकांचा प्रश्न, महत्वाचा प्रश्न तोच येऊन ठेपलेला आहे, एम्प्लॉयमेंट. माझं स्वतःच इंजिनिअरिंग झालेलं आहे, मी ग्रॅज्युएट झालेलो आहे, सगळं झालेलं आहे. पण आज जेमतेम मी MPSC ची तयारी करून राहिलो, UPSC ची तयारी करून राहिलो. त्याच्यामध्ये एम्प्लॉयमेंट जनरेशनचं जे प्रमाण आहे व्हायला पाहिजे, या प्रमाणात जागा निघायला पाहिजे, त्या प्रमाणात जागा निघून नाही राहिली. तर त्याच्यासाठी तो महत्वाचा मुद्दा आहे. तर त्याच्याकडे सरकारने लक्ष द्यायला पाहिजे. ठीक आहे. आपण मला सांगा, लोकसभे क्षेत्रामध्ये आपला खासदार गेल्या 2 वर्ष टर्म मध्ये होता, काय काम केलं, काय वाटतं तुम्हाला? सांगा. काम तर 10% पण झालेलं नाही. जे डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे गडचिरोली जिल्ह्याची ते झालेली नाहीये. डीप एरिया मधले जे रस्ते नाले आहेत ते सुद्धा काही बरोबर आहेत नाही. आणि मेन म्हटलं तर सुरजागडचा जेवढं मोठं प्रकल्प आहे त्यामध्ये जे रोजगार आपल्या जिल्ह्याचे पाहिजे आहेत ते बाहेरच्या जिल्ह्याचे आहेत. तर ते आपल्या जिल्ह्यातले प्रकल्प आहे, तर जिल्ह्यातले एम्प्लॉय भरणं गरजेचं आहे, कारण आपल्याकडे IT कंपनीज नाही आहेत. तर त्यामुळे ते एक प्रकल्प आपल्यासाठी सोने पे सुहागा म्हणता येईल. त्यासाठी रोजगार हे आपल्या जिल्ह्याचे घेणे खूप गरजेचे आहेत. मतदान करताय, पण मतदान करताना कोणत्या मुद्द्यावर तुम्ही मतदान करताय, काय वाटतं? दर 5 वर्षांनी जे मतदान होतं तर ते याच बेसवर आम्ही निवडतो की जेणेकरून एखादा जो प्रमुख जे आहेत त्यांनी थोडं बहुत तरी प्रगती करायला पाहिजे, डेव्हलपमेंट करायला पाहिजे. पण ते त्या पद्धतीचं डेव्हलपमेंट होत नाही, त्याच्यामुळे आम्हाला चेंज करणं गरजेचं आहे. प्रत्येक जणांचं आम्हाला पहिलेच माहित नसतं की ह्याने डेव्हलपमेंट करेल की नाही करेल. पण ज्या उद्देशाने आम्ही निवडून देतो त्या उद्देशाने एकही नेता आजपर्यंत गडचिरोली जिल्ह्याचा त्यावर म्हणजे एक प्रकारे स्टँड घेण्यासारखं नाहीये की आम्ही असं म्हणू की याला आपण दर वेळेसाठी निवडून द्यायचं, असा एकही नेता गडचिरोली जिल्ह्यात नाहीये. महिलांसाठी खूप काही काम करत असं दाखवलं जातं, काय तुम्ही काय बोलू? महिलांसाठी काय काम करतायत, ते उज्ज्वला योजनेचे जे गॅसेस दिलेले आहेत ते देताना जे होतं की 100 रुपयामध्ये जी गॅस मिळाली, फ्रीमध्ये जे गॅस मिळाले, ऑलरेडी त्यांची गॅसची किंमत वाढलीच आहे ना. ते सेमच झालं, फक्त एवढंच की लोकांना ते काय झालं, गॅसवर म्हणजे जे चुलीवर बनवत होते काड्या आणून त्यापेक्षा थोडेसे ते सुविधेकडे आले आहेत, म्हणजे जेणेकरून त्यांना त्रास होईल नाही थोडासा. पण ते काय झालं, त्यांना आळशी करण्याचं काम झालं आहे त्यामध्ये. कारण गॅसेसची आता ज्यांना सगळ्यांना आता सवय झाली आहे तर ते आता काड्या आणून चुलीवर तर स्वयंपाक करणार नाहीत सगळे गॅससाठी. आणि गॅसचे रेट एवढे वाढले आहेत की गरीब लोकांना ते
कुठंतरी कमी पडेल असं. कुठं कुठं महागाईचा फटका तुम्हाला बसला असं तुम्हाला वाटतं? आपल्यासोबत त्यांना विचारूया. तुमचे खासदार कोण आहेत आणि गेल्या 5 वर्षात त्यांनी काम केलं आहे, समाधानी आता काय बोलत? आमच्या क्षेत्रातले खासदार अशोकजी नेते आहेत, त्यांचा हा दुसरा टर्म आहे खासदारकीचा. पण ज्या पद्धतीने दुसऱ्या टर्म मध्ये किंवा या 10 वर्षात काम व्हायला हवे ते त्यांनी कुठल्याही प्रकारचे कामे केलेले नाही आहे. विकास करणे म्हणजे रस्ते नाल्या बांधणे किंवा जेवढा निधी खासदाराला एक अमाऊंट ठरवून दिल्या राहते तेवढा निधी आणला की होते असं नाही राहत. प्रत्येक गोष्टीत विकास व्हायला हवा, पर्यटनामध्ये विकास व्हायला हवा, सगळ्या गोष्टीत. आपल्याकडे नैसर्गिक साधन संपत्ती भरपूर आहे, त्याच्यावर काहीतरी संशोधन व्हायला हवे, त्याच्यावर प्रकल्प व्हायला हवे. या पद्धतीचे कुठल्याही प्रकारची त्यांनी बाजू मांडलेली नाही आहे आणि त्यांनी कुठल्याच प्रकारच्या विकासा दृष्टिकोनातून पाऊल उचललेला नाहीये. पण आपल्या जिल्ह्यात प्रकल्प पाहिला, आता रेल्वे पण सुरू होत आहे, पण काय वाटतं तुम्हाला, तुम्हाला समाधान आहे की नाही? रेल्वे सुरू होत आहे हे 70 वर्षापासून ऐकतच आलेलो आहोत आणि रेल्वे सुरू व्हायलाच हवी, नाही व्हायला हवी असं नाही. रेल्वे येणे म्हणजे थोडासा तरी विकासात आपण भर देऊ. कोणते जे वस्तू आपल्याकडे येतात ट्रान्सपोर्टनी त्याच्या किमती थोड्याफार कमी होतील रेल्वेनी, हे पण त्याच्या मागचं योग्यच आहे. पण रेल्वेची नीव ही आजची नाही आहे, ती खूप वर्षापासूनची आहे आणि ज्या दिवशी रेल्वे सुरू होईल आणि प्रत्यक्षात रेल्वे इथं येईल त्याच दिवशी आपण म्हणू की रेल्वे आलेली आहे. अशा कोणत्या प्रश्नात फर्स्ट प्रायोरिटीने काम केलं पाहिजे होतं ते आता होऊन नाही राहिलं, काय वाटतं तुम्हाला? सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपला जिल्हा मागासलेला आहे असंच समजल्या जाते. मागासलेल्या जिल्ह्याच्या ज्या काही गरजा आहेत जसं अन्न, वस्त्र, निवारा, ह्या सगळ्या गोष्टी व्हायला पाहिजे. शिक्षण, आरोग्य. आमच्याकडे ग्रामीण भागामध्ये आरोग्यासंबंधी खूप समस्या आहे. ना कधी डॉक्टर अवेलेबल राहत, ना ॲम्ब्युलन्स अवेलेबल राहत. आरोग्यासंबंधी खूप काळजीपूर्वक घेण्यासारखी समस्या आहे, त्याच्यावर थोडासा लक्ष देणे खूप गरजेचं आहे. शिक्षणाबद्दल थोडाफार आमच्याकडे आता प्रगती झालेली आहे. शिक्षणात प्रत्येक गावी शाळा हे ते सगळे झालेलं आहे, पण आरोग्याबाबत असं काही दिसत नाही. त्यामुळे आरोग्यावर थोडंसं लक्ष देणे गरजेचं आहे. आपल्यासोबत दुसरे आहेत. काय वाटतं तुमचे लोकसभा क्षेत्राचे खासदार कोण आहेत, काय काम केलं, काय वाटतं? मला तर वाटते की गडचिरोली जिल्ह्यामध्ये जो आपला आदिवासी जिल्हा आहे, हा आदिवासी जिल्हा तर आहे, पण याच्यामध्ये आदिवासी जिल्ह्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचे म्हटलं तर शिक्षण आणि जे बेरोजगारी आहे आदिवासी जिल्ह्यामध्ये ते दूर झाली पाहिजे. आता खूप वर्षा अगोदरपासून गडचिरोली जिल्ह्यामध्ये रेल्वे येणार पण आज खूप वर्ष झाले. आज बेरोजगारी वाढून राहिली पण अजूनपर्यंत काही रेल्वेचा काही नामोनिशाण नसल्यामुळे जे यंग पिढी आहे ते कोणतेही काम रोजी पाणी करून ते आता आपले पोटाचं प्रपंच निभवून राहिले. आणि गडचिरोलीमध्ये रेल्वे तर खूप वर्षापासून येतो म्हटली पण आली नाही. गडचिरोलीमध्ये जर रेल्वे जर आली, जे जवान यंग मुलं मुली आहेत त्यांची बेरोजगारी दूर होणार, त्यांना जॉब मिळणार आणि रेल्वे आल्यामुळे देवाणघेवाण गडचिरोली जिल्ह्यामध्ये जास्ती प्रमाणात वाढणार आणि गडचिरोलीचा विकास होणार. माझी एकच इच्छा आहे की गडचिरोलीमध्ये रेल्वे यावी आणि गडचिरोली जिल्ह्याची जे बेरोजगारी आहे ती लवकरात लवकर दूर व्हावी. बस. राज्यामध्ये शिवसेना असो राष्ट्रवादी फुटाफुटीचे राजकारण पाहायला मिळेल, काय वाटतं यावर तुम्हाला? तसं म्हटलं की फुटाफुटीचे राजकारण हे काही त्याला मायने नसतात, पण जो जिल्ह्याचा विकास आहे तो अगोदर महत्त्वाचा असतो. राजकारण तर होतच राहतात, त्याच्यामध्ये काही मतभेद नाही. पण माझ्या तर प्रमाणे की गडचिरोली हा जिल्हा आदिवासी जिल्हा आहे, हा विकसित व्हावा आणि चांगला जिल्हा म्हणून ओळखला जावा. मित्र मला सांगा, राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि शिंदेचं सरकार आहे, काय याच्यावर काय प्रतिक्रिया तुम्हाला? प्रतिक्रिया देण्यायोग्य सध्या तर आम्ही नाहीच, पण कळेलच येत्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये, येत्या इलेक्शनमध्ये समजूनच येईल त्यांनी काय केलं किंवा काय गमावलं आहे ते समजूनच येईल आपल्याला. 24च्या निवडणुकीमध्ये काय मत पहिल्यांदा मतदार 24च्या निवडणुकीमध्ये लोकसभा निवडणूक आहे, होऊ घातलेला आहे, कुठं कुठं फुटाफुटीचे राजकारण वाहण्यात आला, काय बोला यावर? काय नाही, फोडाफोडी करायला नको, कायद्यानं सर्व निवडणुकी पार पडायला पाहिजे. मतदान कर्त्याला त्याचा अधिकार जे ते गाजवतात, इलेक्शन जे वोट करून गाजवतात त्याला न्याय मिळायला हवं हीच अपेक्षा आहे यावेळेस. राम मंदिरचं लोकार्पण झालं अयोध्येमध्ये, कसं वाटलं? गेली किती दशक आपण राम मंदिर पण होईल असं अपेक्षा होती, पण आता बनून लोकार्पण झालं, काय बोलूया? तो चांगलाच झाला, राम मंदिर झालं हे
सर्वांना, भारतातल्या सर्व लोकांना कृषीचा हे आहे, सर्व हिंदू लोकांना, आणि चांगला निर्णय आहे तो पंतप्रधान मोदी. कोणत्या मुद्द्यावर ह्या म्हणजे लोकसभा निवडणूक लढली पाहिजे का, काय वाटतं तुम्हाला? यावेळेस सर्व राम मंदिरचाच मुद्दा राहील. तुम्हाला काय वाटतं कोणत्या मुद्द्यावर म्हणजे हा निवडणूक लढली जाईल? मुद्दा म्हणजे नेमका मुद्दा जो योग्य मुद्दे पाहिजे तीच आहेत. प्रश्न येऊन ठेपलेला आहे तुमचा बेरोजगारीवर आणि डेव्हलपमेंटवर. या दोन मुद्द्यावर तरी सरकारने विचार करूनच त्याच्यावरच इलेक्शन लढवायला पाहिजे. आणि महागाई, पेट्रोल, डिझेल, गॅस याचे रेट कमी असायला पाहिजे. मला सांगा, आता 2024च्या लोकसभा निवडणूक आहे. तीनही पक्ष आपला लोकसभेत उतरणार आहेत आणि शिवसेना, राष्ट्रवादी हे पण उतरणार. काय बोला या संदर्भात? राष्ट्रवादी, शिवसेना, काँग्रेस, बीजेपी या सामान्य जनतेने या लोकांना पाहिलेलं आहे आणि लोकांकडे पर्याय नसल्यामुळे वारंवार बीजेपी आणि काँग्रेस फक्त यांनाच मतदान करावं लागते. पण भाजप सरकारने जसे नरेंद्र मोदी साहेबांनी जे आश्वासन दिले होते त्या आश्वासनानुसार आज भारतामध्ये भरपूर बेरोजगारी वाढलेली आहे आणि युवा आमचे बेरोजगार आहेत आणि त्यांना नोकरी लावायसाठी डोनेशन द्यावं लागते 10-15 लाख रुपये. गरिबाची मुलं कुठून ते डोनेशन भरणार? आणि वरतून मोदी सरकारनं जे 2 करोड रोजगार म्हटले होते ते रोजगार दिले नाही. गरीब लोकांना जे न्याय मिळाला पाहिजे होता ते न्याय मिळाला नाही आणि म्हणूनच यावेळेस जनतेनं चांगल्या उमेदवाराला विचार करून आणि सक्षम उमेदवाराला निवडून द्यावे अशी आमची मागणी. तुमच्या लोकसभा क्षेत्राचे खासदार कोणात गेली 5 वर्ष त्यांनी कोणते कामे केलीत, काय बोलेल? आमच्या गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार नेते साहेब आहेत, अशोक नेते साहेब, आणि त्यांनी आतापर्यंत तर त्यांचा काही असा विकास काम दिसला नाही. आता सध्या जशी लोकसभा निवडणूक तोंडावर आलेली आहे तर त्यांचे सध्या दौरे सुरू आहेत आणि मला तरी असं वाटतं का या भारतामध्ये सर्व जाती धर्माची लोक आहेत. त्या जाती धर्माच्या अनुसार सर्व मिळून मिसळून राहायला पाहिजे, जातीवाद न झाला पाहिजे, दंगे फसाद न झाले पाहिजे. मंदिर असो मस्जिद असो सर्वांची आस्था सर्व धर्माच्या नुसारच असते, तर त्या धर्माच्या नुसार सर्वांना जगण्याचा अधिकार पाहिजे. शिंदे, अजित पवार आणि फडणवीस सरकार आहे, यावर तुमचं काय मत आहे? शिंदे फडणवीस सरकार हे निकृष्ट दर्जाची एक सरकार आहे. त्यांचा कोणतंच काम नाही आणि यावेळेस जर योग्य उमेदवार राहतील आणि त्या योग्य उमेदवाराला जर निवडून देतील तरच आपल्या या देशाचा विकास होईल. आणि पर्याय नसल्यामुळे ते काँग्रेस आणि बीजेपीच आहे, तर एक तिसरा पर्याय म्हणून काहीतरी या देशामध्ये आला पाहिजे आणि त्यांच्यावर विश्वास करून तिसऱ्या पर्यायाला निवडून दिलं पाहिजे. तिसरा पर्याय काय होऊ शकतात, काय बोला? राहुल गांधी, इतर कोणी नेते कोण काय होऊ शकतात? तिसरी आघाडी तर सध्या झालेली नाही आहे, पण महाराष्ट्रामध्ये जसे आता वंचित बहुजन आघाडी आहे प्रकाश आंबेडकरांची आणि त्याच्यानंतर केजरीवाल आहेत तिकडून आणि पुन्हा जसे जे तिसरी कोणती जर आघाडी तयार होत असेल तर इंडिया अलायन्स आहे ना. इंडिया अलायन्स मध्ये आतापर्यंत वंचित बहुजन आघाडीला घेतलं गेलं नाहीये आणि इंडिया अलायन्स मध्ये जर नाही घेतील तरी नुकसान काँग्रेसचंच होणार आहे. कारण वंचित बहुजन आघाडी मागे 3ऱ्या नंबरवर होती आणि यावेळेस सुद्धा जर त्यांनी वारंवार प्रकाश आंबेडकर साहेब वारंवार त्यांना म्हणत आहे का इंडिया अलायन्स मध्ये घ्या, नाही तर काँग्रेसचं नुकसान होईल. पण त्या लोकांनी आतापर्यंत प्रकाश आंबेडकरच्या बोलण्याला महत्त्व दिले नाही, त्याच्यामुळे त्यांना महाराष्ट्रामध्ये फटका बसू शकते. कारण मागत मी काय म्हणतो, देशामध्ये 370 कलम हटवण्यात आला, आता राम मंदिराचं लोकार्पण झालं, काय असं याच्याकडे कसं बघता तुम्ही? राम मंदिर झाला, प्रभू राम हे सर्वांचेच आहेत. मी मुस्लिम समाजाचा आम्हाला काही विरोध नाही, पण त्या प्रभू रामाच्या नावावर हे जातीवाद करणे किंवा दंगे करणे या भारत देशाला ते शक्य नाही. आज मी मुस्लिम समाजाचा भारतामध्ये मला गर्व आहे आणि माझं म्हणणं असं आहे की इतर मुस्लिम देशामध्ये गरिबी हा नावच नाही आहे आणि आपल्या भारत देशामध्ये राजकारण जो गलिच्छ राजकारण आहे, या गलिच्छ राजकारणामुळे
आपल्या भारत देशामध्ये गरिबी, भूकमरी जास्त, बेरोजगारी जास्त आहे. जिल्ह्यातल्या समस्या काय, जिल्ह्यातल्या मुख्य समस्या काय बोलतो? जिल्ह्यातल्या भरपूर समस्या आहे. आपले मेडिकल कॉलेज पाहिजे या गडचिरोलीत, आणि रेल्वेचा प्रश्न मागासलेला आहे. त्याच्यानंतर युवा लोकांना जो रोजगार पाहिजे, आणि वरतून त्या लोकांनी हे जे कॉन्ट्रॅक्ट बेस करून ठेवले आहेत, तर ते कॉन्ट्रॅक्ट बेस न करता युवांना परमनंट करायला पाहिजे. आणि जे हे भ्रष्टाचार सुरू आहे डोनेशनचा, तो डोनेशनचा भ्रष्टाचार बंद झाला पाहिजे. हे होते गडचिरोलीकरांचे मत व्यक्त केले गडचिरोलीकरांनी. येत्या 2024च्या जे लोकसभा निवडणूक आहे त्याकरता जनता कोणाला कौल देईल हे पाहणं सरकार राहणार आहे. कॅमेरामॅन हितेश ठेंगेसह व्यंकट जोडवार, मुंबई तक, गडचिरोली.